ओ, तुम्ही बरोबर वेळी आलात. या ना. हं. काय सर, एकदम मस्त अरेंजमेंट वाटते. स्वयंपाकीण आली आणि जेवण बनवून गेली. आता खाण्यासाठी ही सगळी अरेंजमेंट करतोय. सर, मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं. विचारू का? अरे, तुम्ही मला काहीही विचारू शकता. विचारा ना. पैसे वगैरे हवे आहेत का? अरे नाही. जेव्हापासून आलीये बघितलं की तुम्ही एकटेच राहता. तुमचे आई बाबा, तुमची बायको कोणी सोबत नाही राहत का? हसत का आहात सर? मी तर जस्ट असंच विचारलं. तसं काहीच नाही. माझं अजून लग्नही नाही झालंय. अच्छा, तुमचं अजून लग्न नाही झालं? मला वाटलं की तुमचं लग्न झालेलं आहे. काय मॅडम, मी पाहायला तुम्हाला इतका म्हातारा वाटतोय का? अरे असं काही नाहीये सर. मला फक्त जाणून घ्यायचं होतं. माझे पेरेंट्स आधीच गेलेत. मी इथे एकटाच राहतो. ओ अच्छा. चला आता आपण जेवूया का? ओके सर. या ना मग. तुमचं घर खूप छान आहे सर. ते तर आहेच. तुम्हाला आवडलं का? माझे या शहरात असेच 4-5 घरं आणखी आहेत. इतकंच नाही, सौदीमध्ये माझे 4 ऑइल टँकर सुद्धा आहेत. काय सर, तुम्ही खरं बोलताय? इतकंच नाही, माझ्याकडे एक शिप सुद्धा आहे. मग तर तुम्ही खूपच श्रीमंत आहात हो ना? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? फक्त याच घराची किंमत 5 करोडच्या वरती येते. मग तर तुम्ही खूप पैसेवाले आहात सर. अच्छा, तू खा ना. घे, अजून घे. खूप टेस्टी आहे. जेवण कसं वाटलं? एकदम मस्त आहे सर. ठीक आहे. चांगलं पोट भरून खा. गप्पा नंतर मारू. बरं ठीक आहे. या, बसा. अच्छा, तर आजचा प्लॅन काय आहे? काही नाही सर. पोट भरून जेवण केलंय ना, आता जाऊन आराम करेल सर. तुम्हाला एक महत्वाचं सांगायचं आहे. हा बोला ना. यानंतर तुम्हाला रेंट द्यायची काहीच गरज नाहीये. पण का सर? कारण अजूनही तुम्हाला जॉब मिळाला नाहीये ना. तुमची परिस्थिती खूपच कठीण आहे. म्हणूनच तुम्हाला रेंट द्यायची काहीच गरज नाहीये. अरे काही हरकत नाही सर. मी कसंही करून मॅनेज करील ना. मी तुम्हाला काही विचारू शकतो का? हा बोला ना. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये काम कराल का? ऑफिस का? कुठे आहे सर? इथेच आहे, बाजूला. माझ्या ऑफिसमध्ये खूप लोक काम करतायत. मला आता सेक्रेटरीच्या जागी एका मुलीची गरज आहे. तुम्ही जॉईन होऊ शकता का? सर, नोकरीसाठीच तर इतका त्रास सहन करतेय मी, आणि तुम्ही यावेळेस नोकरी द्याल तर मी काय नाही म्हणणार आहे का? ओके, तर तुम्ही हे काम तर कराल ना? माझ्यासाठी ठीक आहे सर. तुम्ही किती सॅलरी एक्सपेक्ट करताय? तसं तुम्ही किती देऊ शकता सर? आधी तुमचं एक्सपेक्टेशन काय हे तर सांगा ना. मी एक 20,000 एक्सपेक्ट करते सर. इंटरव्ह्यूजमध्ये पण मी तेवढंच एक्सपेक्टेशन सांगितलंय. ठीक आहे. मी तुम्हाला 50,000 मंथली सॅलरी देईन. काय म्हटलं? 50,000? हो, फक्त तेच नाही PF, ESI, ट्रॅव्हलिंग अलाउन्स सगळंच देईन मी. खूप खूप धन्यवाद सर. ओके, पण त्या बदल्यात माझ्यासाठी एक काम करावं लागेल. काय आहे सर? तुम्ही मला 50,000 रुपये देणार आहात. तुमच्यासाठी तर मी काही पण करू शकते. सांगा ना सर. त्याचं असं आहे की इतका विचार का करत आहात? सांगा ना सर. तुम्ही माझ्यासोबत काही टाइम स्पेंड करू शकता? सर, हे सगळं काय बोलताय तुम्ही? गैरसमज नको करूस. तू माझ्यासोबत ऍडजस्ट होऊ शकलीस तर मी तुला हा जॉब देऊ शकतो. हे काय आहे सर? नोकरी देण्याच्या नावाखाली तुम्ही असं सगळं काही बोलताय? जर तुम्हाला आवडत नसेल तर ठीक आहे. मी तसा विचार केला होता. तुम्हाला पटत नसेल तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. ते काय आहे ना की अचानक तुम्ही मला असं विचारलं तर मला कळत नाही की मी काय उत्तर देऊ. जर तुला हे काम करायचं नसेल तर काही हरकत नाही. मी असंच विचारला. तुला पटत असेल तर सांग, नाहीतर सोडून दे. फक्त इतकंच नाही, जॉबला जॉईन केलंस तर 50,000 देईन बोललो ना मी. पण जर तू माझ्यासोबत राहिलीस तर महिन्याचे 1.5 लाख रुपये देऊ शकतो. जरा विचार करून बघ. ओके सर, मला उशीर होतोय. मी आता निघते सर. ओके, व्यवस्थित विचार कर. तुमचं डिसिजन तुम्ही कधीपर्यंत सांगू शकाल? उद्या सांगता का? उद्यापर्यंत सांगते सर. ओके, विचार करून रिप्लाय द्याल ठीक आहे? ओके सर.
ओके ओके सर, हं. बाय. बाय. सर, सर, कुठे गेले? घरी नाही आहेत का? सर, सर, हे तू आहेस का? ये ना. दार लावून येशील. हं. काय सर, इतका वेळेपर्यंत झोपलात? रात्री थोडा उशीर झाला. हं, हं. अच्छा ते ठीक आहे. मी जे बोललो त्याबद्दल काय विचार केलास? काय निर्णय आहे सांग ना. ते सांगायलाच मी इथे आली होती सर. तर बोल ना, तुझा निर्णय काय आहे? ते काय आहे ना की मला चालणार आहे सर. काय? ओके आहेस का? माझ्यासोबत राहायला तयार आहेस? महिन्याचे तुम्ही 1.5 लाख रुपये देणार आहात तर मला ओके आहे सर. हो हो, मी नक्की देईन. कालच मी अपॉइंटमेंट पेपर सुद्धा रेडी ठेवलाय. हे बघ. खरंच? सर, थँक्यू सो मच सर. मला नोकरी दिली तुम्ही आणि 1.5 लाख मला सॅलरी पण दिली. तुमचे माझ्यावर खूप उपकार राहिलेत सर. फक्त थँक्सनीच काम नाही चालणार. मला जेही हवं ते सगळं द्यावं लागेल. शुअर सर. आजपासूनच मी तुमची पर्सनल असिस्टंट आहे ना. तुम्ही जे म्हणाल ते सगळं करेल मी सर. ओके. सर, मला ना एक छोटासा डाऊट आहे. डाऊट आहे? काय आहे? तुम्ही अजून कुठल्या मुलीला बघून लग्न का नाही केलंय सर? हा विचारच केला नाही. तुम्हाला पटत असेल तर सांगा, तुमच्याशीच लग्न करतो. सर, मस्करी नका करू सर. तुम्ही तर खूप पैसेवाले आहात. तुम्ही आणि माझ्यासारख्या मुलीसोबत लग्न? अच्छा सांगा ना, तुम्हाला पटत असेल तर बोला. खरंच विचारत आहात का? मला तर विश्वासच बसत नाहीये. खरंच? तुला ओके असेल तर सांग. तुझ्यासोबतच मी लग्न करीन. तुझ्या घरच्यांशी मला बोलावं लागेल ना. लागेल तर मीच तुझ्या पेरेंट्सशी बोलतो. तुझ्या घरचे हो म्हणतील तर मी नक्कीच तुझ्याशी लग्न करीन. तेव्हा तू माझ्या पर्सनल असिस्टंटवरून बायकोचं प्रमोशनही घेऊ शकशील. सर, तुम्ही खरं बोलत आहात की काही मस्करी करताय माझ्यासोबत? अगं मी सिरियसलीच बोलतोय. असं आहे तर मी माझ्या आईबाबांना विचारून एकदा सांगते सर. ते सगळं आपण नंतर बोलूया. आधी तू इथे येऊन बस. ठीक आहे सर, मी येते आता. सर, मला ऑफिसमध्ये कधीपासून यावं लागेल? नेक्स्ट मंथ फर्स्ट वीकमध्ये जॉईन करणं पुरेसं आहे. ठीक आहे सर. सर, सर, कोण हवंय? सर ते ऋषी सर नाही आहेत का? ऋषी इकडे नाहीये. कुठे गेले ते? त्यांचा नंबर माझ्याकडनं हरवलाय. नंबर देणार का? हो देतो. पण त्याचा नंबर तो चालत नाहीये ना. का सर, काय झालंय? तो ऋषी फ्रॉड आहे म्हणून त्याला कामावरनं काढलंय. काय म्हणत आहात सर? तुम्ही काय बोलताय मला नाही कळलं. ऋषी माझ्या घरी काम करायचा. मी कधी कधी फॉरेनला जायचो म्हणून त्याला इकडे कामावर ठेवलं होतं. आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की हे त्याचं घर आहे. हे माझ्या नातेवाईकांना कळलं आणि त्यांनी मला कळवलं. मी कालच रात्री परतलो आणि त्याला कामावरनं काढून टाकलं. सर, तुम्ही काय बोलताय मला खरंच काही कळत नाहीये. खरंच ऋषी तुमच्याकडलं नोकर आहे? हे तुमचं घर आहे का? हो, हे माझं घर आहे. तुम्ही कोण आहात? मी वरच्या घरीच भाड्याने राहते सर. ऋषीनेच तर मला ते घर रेंटवर दिलेलं आहे. ती वरची खोली? हो सर. ती तुला भाड्यावर दिली होती का? हो सर, ती रूम मला त्यांनीच भाड्यावर दिली. महिन्याचं 5,000 भाडं सांगितलं सर. ॲडव्हान्समध्ये मी 10,000 दिले त्यांना, पण ते पैसे मला त्यांनी परत केले. त्यांनी सांगितलं की हे त्याचं स्वतःचं घर आहे. अरे हे काय? त्याच्या चेहऱ्यावरून तो घरमालकासारखा दिसत होता का? सर, मला कळत नाहीये आता मी काय बोलू. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी तर उद्ध्वस्त झालीये सर. अरे काय काय बोलताय तुम्ही? खरंच सर, त्यांनी मला यूज केलेलं आहे.
ठीक आहे ठीक आहे, रडू नका, आत या. हे घ्या, आधी पाणी प्या. आता बोला, काय झालं? सर, माझ्याकडे नोकरी नाहीये सर. मी नोकरी शोधायला इथे आली होती. ऋषी आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये मला काम देणार होता. मला धोका दिला सर. महिन्याचे 1.5 लाख रुपये देणार असं म्हणाला होता तो. फक्त इतकंच नाही, त्याचे सौदी अरेबियामध्ये 4 ऑइल टँकर पण आहेत असं सांगितलं होतं. म्हटलं होतं की त्याच्या नावाची एक शिप पण आहे. असं बोलला होता का? तो साफ खोटं बोलला होता. फक्त तितकंच नाहीये सर, असं सगळं खोटं सगळं बोलून मला यूज पण केलं होतं त्यांनी. त्यांनी तुला अगदी मूर्ख बनवलं. तुम्ही शिकलेला वाटताय तसं तर. त्याला न ओळखून घेताच त्याच्यावर विश्वास कसा ठेवला तुम्ही? मला कळत नाही तुम्हाला काय बोलू. त्याचा नंबर माझ्याजवळ आहे, पण तो चालत नाहीये. तू माझं ऐक, लगेच पोलीस स्टेशनला जाऊन एक कंप्लेंट दे. पोलीसवाले त्याला सांभाळतील. तो आता कुठे असेल मलाही माहिती नाहीये. मला माफ करा, मी तुमची मदत नाही करू शकत. काही हरकत नाही सर. ठीक आहे.